गोवा म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर सुंदर समुद्रकिनारे, पर्यटकांची गर्दी, रंगीबेरंगी घरे आणि जुन्या चर्चेसची भव्य इमारती उभ्या राहतात. पण या सुंदर राज्यामध्ये काही अशी ठिकाणे आहेत ज्यांच्याशी रहस्य, भीती आणि अनाकलनीय घटनांच्या कथा जोडलेल्या आहेत. दक्षिण गोव्यातील कॅन्सोलिम या शांत गावाजवळ एका उंच टेकडीवर उभे असलेले एक चर्च आजही अशाच रहस्यमय कथांसाठी ओळखले जाते. त्या चर्चचे नाव आहे थ्री किंग्ज चर्च. दिवसा या टेकडीवर गेलात तर सगळं काही अगदी शांत आणि सुंदर दिसतं. टेकडीवरून दूरवर पसरलेला समुद्र दिसतो, सभोवताली हिरव्या झाडांनी भरलेले परिसर असतो आणि थंड वारा सतत वाहत असतो. अनेक पर्यटक येथे येतात, फोटो काढतात आणि खास करून सूर्यास्त पाहण्यासाठी थांबतात, कारण या टेकडीवरून दिसणारा सूर्यास्त खूपच सुंदर असतो. पण स्थानिक लोकांच्या मते जसं सूर्य मावळायला लागतो तसं या जागेचं वातावरण हळूहळू बदलायला लागतं. दिवसाची शांतता जणू काही वेगळ्या प्रकारच्या गूढ शांततेमध्ये बदलते. गावातील अनेक लोक सांगतात की रात्री या चर्चच्या परिसरात काहीतरी विचित्र घडतं. काही लोकांना रात्री उशिरा टेकडीवर पावलांचे आवाज ऐकू आले आहेत, जणू कोणीतरी हळूहळू चालत आहे. काही लोकांनी असा दावा केला आहे की त्यांनी चर्चच्या आसपास 3 सावल्या फिरताना पाहिले आहेत. तर काही लोकांना अचानक अशी भावना झाली की कोणीतरी त्यांच्याकडे पाहत आहे. जेव्हा ते मागे वळून पाहतात तेव्हा तिथे कोणीच नसतं. या सगळ्या घटनांच्या मागे एक जुनी कथा सांगितली जाते. ही कथा इतकी जुनी आहे की ती पिढ्यानपिढ्या सांगितली जात आहे. स्थानिक लोकांच्या मते खूप वर्षांपूर्वी या परिसरावर 3 वेगवेगळे राजे राज्य करत होते. त्या काळात प्रत्येक राजा शक्तिशाली होता आणि प्रत्येकाला संपूर्ण प्रदेशावर सत्ता मिळवायची होती. त्यामुळे त्यांच्यामध्ये नेहमीच स्पर्धा आणि संघर्ष चालू होता. त्या 3 राजांपैकी एक राजा खूप महत्त्वाकांक्षी होता. त्याला संपूर्ण प्रदेशावर एकट्याने राज्य करायचे होते. पण इतर 2 राजे जिवंत असताना ते शक्य नव्हते. म्हणून त्याने एक धूर्त आणि भयानक योजना आखली. त्याने उरलेल्या 2 राजांना मैत्रीचा प्रस्ताव देत एका भव्य मेजवानीसाठी आमंत्रित केले. वरून पाहता सगळं काही सामान्य वाटत होतं. टेकडीवर मोठी सजावट करण्यात आली होती, जेवणाची उत्तम व्यवस्था केली होती आणि वातावरण आनंदाचं असल्यासारखं दिसत होतं. 3ही राजे एकत्र बसून जेवत होते. पण त्या जेवणामध्ये एक भयानक गुपित लपलेलं होतं. त्या अन्नामध्ये विष मिसळलं गेलं होतं असं सांगितलं जातं. दोन्ही राजांनी ते अन्न खाल्लं आणि काही वेळानंतर त्यांची तब्येत अचानक बिघडायला लागली. थोड्याच वेळात त्यांचा मृत्यू झाला. ज्याने ही योजना आखली होती त्याला वाटलं की आता संपूर्ण सत्ता त्याच्या हातात येईल. पण काही वेळानंतर त्याला समजलं की जर लोकांना ही गोष्ट कळली तर त्याच्यावर मोठा राग व्यक्त केला जाईल आणि कदाचित त्यालाही शिक्षा दिली जाईल. भीती आणि अपराधीपणामुळे त्या राजाने एक भयंकर निर्णय घेतला. असं सांगितलं जातं की त्याने स्वतःही विष पिऊन आत्महत्या केली. अशा प्रकारे त्या टेकडीवर एकाच दिवशी 3ही राजांचा मृत्यू झाला. काही लोकांच्या मते त्या 3 राजांना याच टेकडीवर पुरण्यात आलं. काळ पुढे जात राहिला आणि नंतर या ठिकाणी चर्च बांधण्यात आलं. पण त्या घटनेची कथा लोक विसरले नाहीत. हळूहळू या जागेबद्दल विचित्र अनुभवांच्या कथा समोर यायला लागल्या. काही गावकऱ्यांनी सांगितलं की रात्री टेकडीच्या दिशेने पाहिल्यावर कधीकधी 3 सावल्या दिसतात, जणू कोणी टेकडीवर चालत आहे. काही लोकांना चर्चच्या आसपास पावलांचे आवाज ऐकू येतात. काही पर्यटकांनी असा दावा केला की ते रात्री या ठिकाणी आले असताना त्यांना अचानक थंड वारा जाणवला, जरी आसपास हवा नव्हती. काही पॅरानॉर्मल संशोधकांनी देखील या जागेवर तपास करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी रात्री येथे उपकरणे लावून वातावरणाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. काही वेळा त्यांनी सांगितलं की वातावरणामध्ये असामान्य ऊर्जा जाणवली, पण याचा ठोस वैज्ञानिक पुरावा अजूनही सापडलेला नाही. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर कदाचित या सगळ्या गोष्टी लोकांच्या कल्पनेतून निर्माण झालेल्या असू शकतात. जेव्हा एखाद्या जागेबद्दल आधीपासूनच भीतीदायक कथा ऐकलेल्या असतात तेव्हा माणसाचं मन लहान-सहान गोष्टींनाही वेगळा अर्थ देऊ शकतं. पण स्थानिक लोक अजूनही खात्रीने सांगतात की त्या टेकडीवर काहीतरी रहस्यमय आहे. अनेक लोक आजही सूर्यास्तानंतर त्या चर्चच्या टेकडीवर जाणे टाळतात. काही जण सांगतात की जर कोणी रात्री त्या टेकडीवर जास्त वेळ थांबला तर त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागतं. आजही थ्री किंग्स चर्च पर्यटकांसाठी एक आकर्षक पण रहस्यमय ठिकाण आहे. दिवसा ते शांत आणि सुंदर दिसतं,
पण रात्री त्याच्या भोवती फिरणाऱ्या कथांमुळे त्या जागेला वेगळंच गूढ वातावरण मिळतं. कदाचित या सगळ्या कथा फक्त लोककथा असतील, किंवा कदाचित त्या टेकडीवर घडलेल्या इतिहासाच्या सावल्या आजही तिथे फिरत असतील. आणि कदाचित म्हणूनच या चर्च भोवतीचं रहस्य अजूनही कायम आहे. जर तुम्ही कधी गोव्याला गेलात आणि या टेकडीवर उभे राहिलात, तर काही क्षण शांत उभे राहून चारही बाजूंना पहा. कदाचित तुम्हालाही या जागेची विचित्र शांतता जाणवेल. आणि कदाचित एका क्षणासाठी तुम्हालाही असं वाटेल की तुम्ही तिथे एकटे नाहीत. जर तुम्हाला अशा रहस्यमय कथा आवडत असतील, तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण पुढील व्हिडिओमध्ये आपण भारतातील आणखी एका रहस्यमय ठिकाणाबद्दल जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला अशा गूढ आणि रहस्यमय कथा आवडत असतील, तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण उलगडणार आहोत आणखी एक भयानक रहस्य, फक्त रहस्य लोकवर.